आणि शिर्डीच्या साई मंदिरातही दत्त जयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे। मोठ्या संख्येने भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल झालेत, तर साई दर्शनासह मंदिर परिसरातील दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येते। साई मंदिर परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। साई मंदिरात संध्याकाळी दत्त जन्म सोहळा साजरा केला जाणार आहे। दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर अनेक पायी पालख्या या शिर्डीत दाखल होत असतात। आता ही जी पालखी आहे ठाणे इथून आलेली आहे। ठाणे जिल्ह्यातून यांनी काही दिवसांपूर्वी सुरुवात केली होती आणि दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर ते या ठिकाणी शिर्डीत पोहोचलेले आहेत। कधी निघाला होता ठाण्याहून? गुरुवारी 8 तारीख गेल्या गुरुवारी। दत्त जयंतीला तुम्ही किती वर्षापासून पालखी घेऊन येतात? 21 वर्ष 22 वर्ष आहे दत्त जयंतीला। काय आनंद असतो दत्त जयंतीला इथे येऊन तुमचं दर्शन घेण्याचं? काय मनात भावना असतात? मस्त आम्हाला असं सध्या मनाने येतो आम्ही लोक पैदल येतो, काही टेन्शन नसते, चांगले व्यवस्थित। कसं वाटतं आज? छान वाटते। दत्त जयंतीचं आज इथं दर्शन घेणार आहे का साईबाबांचं? हो, काय प्रार्थना करणार आहे बाबाला? की पालखीवाल्यांना सुखी राहू द्या। किती वर्षापासून येता तुम्ही साईबाबांना? 25 वर्ष। दत्त जयंतीला साईंच्या दरबारात येऊन काय प्रार्थना, काय भावना असतात? चांगलं, खूप चांगलं। निश्चितच एक आनंदाचे भाव या ठिकाणी शिर्डीत पोहोचल्यावर या भक्तांच्या डोळ्यात दिसून येत आहेत। त्यामुळे राज्यभरात दत्त जयंतीचा, दत्त नामाचा जयघोष असताना शिर्डीत देखील साई नामाबरोबरच दत्त नामाचा देखील जयघोष सुरू आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.